म्हणजे स्नायूंचा जो मूळ घटक आहे त्याला कोलॅजन म्हणतात. जसं भिंत बनवतात सिमेंट आणि वाळू, तसं कोलॅजन असतं. तर थोडक्यात आता याला न व्हावं किंवा बरा व्हावा म्हणून गोळी देऊन काय करता येत नाही. पण हा डिफेक्ट आहे. हा असाच ठेवला तर काय होईल? पहिला माणूस काय विचार करतो, मला दुखत नाही, असंच राहिलं तर काय होईल? तर पहिली गोष्ट काय, हे असंच राहत नाही. कुकरची शिट्टी कशी वाजते? जिथं प्रेशर कमी आहे तिथनं हवा बाहेर पडते, है ना. आता रोज यांच्या पोटात प्रेशर तयार होणार, संडासला जाणार, संडास ऑलरेडी त्यांना कुंतावं लागते, लगेच रात्री 2 वेळा उठावं लागते. जेवढा अबनॉर्मल फोर्स करू तेवढं सगळं प्रेशर तयार होतं. आणि प्रेशर कुठून बाहेर पडणार? आपल्याला लहानपणी फिजिक्सनं शिकवलं, प्रेशर विल फाइंड द पाथ ऑफ लिस्ट रेजिस्टन्स. जिथं सर्वात कमी रेजिस्टन्स आहे तिथनं प्रेशर बाहेर पडणार. यांचं प्रेशर कुठनं बाहेर पडणार? बेंबी आणि जांघांमधून, आहे का नाही. याच्या पुढं त्यांचा हार्निया वाढणार का कमी होणार? म्हणजे आपोआप व्यायाम करून हे करून हार्निया बंद होत नाही. व्यायाम केलं तर पोटातलं प्रेशर वाढणार का कमी होणार? वाढणार. म्हणजे व्यायाम केल्यावर पोटातलं प्रेशर वाढणार, व्यायाम केल्यावर हार्निया पण वाढणार.